बातमी नागपूरमधून नागपूरच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्याचे समाज कल्याण कार्यालयासमोर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला गेलाय। महिनाभरापासून अंडी दूध फळं मिळणं बंद झालंय। स्वच्छतेचा सुद्धा अभाव आहे आणि निकृष्ट दर्जाचं जेवण हे मिळतंय। या विरोधात या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। आम्हाला आमच्या अधिकाराचे मिळालेच पाहिजे। मागील 2 महिन्यापासून ते 1.5 महिन्यापासून आमच्या हॉस्टेलवरती अनेक अन्नाचा पुरवठा कमी पडत आहे। आम्हाला सकाळी नाश्त्यात भेटणारे फळे, दूध, अंडी सगळं काही बंद झालेले आहे। याबाबत आम्ही अनेकदा वार्डनला तसेच समाज कल्याणमधील सहाय्यक आयुक्त यांना कंप्लेंट केलेली आहे आणि यांना लेटर सुद्धा दिलेले आहे। तरी पण अजूनपर्यंत आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली नाही। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि मेस व्यवस्थापनामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी वापरल्या जातात, जसे की हॅकमार्कवाले प्रोडक्ट वापरले जात नाही, त्याच्यामुळे आमच्या वसतिगृहातील अनेक मुलांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत। तर या सगळ्या गोष्टींचे आम्हाला उत्तर पाहिजे आहे की आतापर्यंत आमची व्यवस्थापन सुधारली का नाही, मेस व्यवस्थापन। तर विद्यार्थ्यांची गैरसोय होते, त्यासाठी या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। महिनाभरापासून अंडी दूध फळं ही मिळत नाहीयेत आणि निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतंय, सोबतच या ठिकाणी स्वच्छता सुद्धा नाही। त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झाले आणि या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलंय।